श्रीराम समर्थ. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार होणारच. एक व्यापारी होता. त्याला एकूण 4 बायका होत्या. तो आपल्या 4थ्या बायकोला खूप प्रेम करत असे. तो तिला नवीन कपडे आणून देई, तिची खूप काळजी घेई आणि तिला दिवसभर आराम करायला लावे. तो आपल्या 3ऱ्या बायकोला खूप प्रेम करायचा. कोणत्याही समारंभाला जाताना तिला नटवून आपल्यासोबत घेऊन जायचा. आपली 3री पत्नी दिसायला खूप सुंदर आहे म्हणून ती आपल्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाईल अशी त्याला नेहमीच भीती वाटायची. तो आपल्या 2ऱ्या पत्नीवरती खूप प्रेम करायचा. ती खूप ज्ञानी होती. तिला आपल्या नवऱ्यामध्ये सतत आत्मविश्वास निर्माण करायची. व्यवसायात अडचण आल्यावर एखाद्याला सल्ला हवा असल्यास तो आपल्या 2ऱ्या बायकोकडे धाव घ्यायचा आणि त्या संकटातून आपली सुटका करायचा. त्या व्यापाराची पहिली बायको आपल्या नवऱ्याशी खूप प्रेमाने वागायची. ती संपूर्ण घराची काळजी घ्यायची. व्यापाऱ्याला व घरातील मंडळींना खाऊ पिऊ घालायची. व्यापाराच्या संपत्तीत देखील देखभाल करायची. इतके असूनही तो आपल्या पहिल्या बायकोवर प्रेम करत नसे. त्याची पहिली बायको त्याला प्रेम करत असली तरी तो दुर्लक्ष करायचा. एकदा तो व्यापारी आजारी पडतो, पण या आजारामुळे मरण पावणार अशी भीती त्याला सतावू लागते. तो आपल्या 4ही बायकांना जवळ बोलवतो आणि खंत व्यक्त करतो की मी आज एक यशस्वी व्यापारी असल्यामुळे तुम्ही 4ही जणी सोबत आहात, पण जर मी मेलो तर तुम्ही माझ्यासोबत नसणार. मी स्वर्गात एकाकी पडेन. व्यापारी आपल्या 4थ्या बायकोला म्हणतो, माझ्या मृत्यूनंतर तू मला साथ देशील का? तू माझ्या बरोबर स्वर्गाच्या प्रवासाला येशील का? त्यावर 4थी बायको म्हणते, मला हे जमणार नाही असे म्हणून ती तिथून निघून जाते. आता तो 3ऱ्या पत्नीला हाच प्रश्न विचारतो की तुझ्या मृत्यूनंतर मी कोणातरी भल्या माणसाशी लग्न करेन. तीही म्हणून तिथून निघून जाते. 2री पत्नी जी ज्याला उद्योगधंद्यामध्ये मदत करते ती म्हणते, मृत्यूनंतर मी धंद्यामध्ये तुझी भागीदार होते, पण तुझ्या मृत्यूनंतर तुझी साथीदार होऊ शकणार नाही असे म्हणून तीही तिथून निघून जाते. त्या व्यापाऱ्याला खूप दुःख होते. जेव्हा त्याच्या कानावर शब्द पडतात की तुझ्या मृत्यूनंतर तुला सोबत द्यायला तयार आहे, तेव्हा तो व्यापारी डोळे पुसत आपल्या पहिल्या पत्नीला पाहतो. दुर्लक्ष केल्यामुळे, तिची काळजी न घेतल्यामुळे ती अशक्त झालेली असते. तो आपल्या पहिल्या बायकोकडे माफी मागून तिला म्हणतो, माझे चुकले, मला क्षमा कर, मी तुझी काळजी घ्यायला हवी होती. त्याच्यावरून एकच बोध कळतो, आपल्या सर्वांच्या जीवनात अशा 4 स्त्रिया असतात. 4थी स्त्री म्हणजे आपले शरीर. मृत्यूनंतर आपली साथ सोडते. 3री स्त्री म्हणजे आपली संपत्ती, जे आपल्या मृत्यूनंतर आपल्या वारसाला मिळते. 2री स्त्री म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, जे आपल्याकडे फक्त पैसा असताना संबंध ठेवतात. आणि पहिली बायको म्हणजे आपला आत्मा, ज्यांच्याकडे आपण आयुष्यभर दुर्लक्ष करतो, जो आपल्याला मृत्यूनंतरही अशी साथ देतो.